त्यांच्या 10 पिढ्यांनाही जमणार नाही, राऊतांचा हल्लाबोल। संजय राऊतांच्या एवढी दलाली आजवर कुणीही केलेली नसेल, गिरीश महाजनांचं राऊतांना प्रत्युत्तर। तर पत्राचाळ प्रकरणात आपण काय केलं सर्वांनाच ठाऊक, महाजनांचा राऊतांना चिमटा। ठाकरेंच्या काळात चौकशी लागल्यावर महाजन पक्ष सोडणार होते, संजय राऊतांचा दावा। तर सत्तांतर झाल्यावर भाजप सोडणारे पहिले महाजन असतील, राऊतांचा हल्लाबोल। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजर पक्षात नाराज, स्वतःसह 10 ते 12 शिवसेना पदाधिकारी नाराज असल्याचा गौप्यस्फोट। बडगुजर यांनी कालच घेतली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं हीच महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाची सुद्धा इच्छा, ठाकरेंच्या सेनेचे आमदार सुनील प्रभूंचं विधान। शिवसेना मनसेनं एकत्र यायला हवं, या सुनील प्रभूंच्या वक्तव्याचं राऊतांकडूनही समर्थन। मराठी माणसासाठी दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं, या सुनील प्रभूंच्या वक्तव्यात चूक काय, राऊतांचा सवाल। कुर्ल्यातील मदर डेअरीची 8.5 हेक्टरची जागा धारावी प्रकल्पाला दिली जाणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। यावरून विरोधक आता हल्लाबोल करण्याची शक्यता। नितेश राणे महाराष्ट्र बर्बाद करण्याच्या मागे लागलेत, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची टीका। नितेश राणेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार करणार, प्यारे खान यांचं वक्तव्य। आता अतिशय कमी अधिकार देण्यात आल्यानं राज्यमंत्र्यांची नाराजी असल्याची सूत्रांची माहिती। शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांकडून अधिकार दिले जात नसल्याची राज्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे 2 वेळा तक्रार। ज्याच्यात क्षमता आहे तो काम करत असतो, आपणही राज्यमंत्री असून काम करणं सुरू आहे, आशिष जयस्वाल यांची प्रतिक्रिया। तर जे अधिकार आहेत ते परिपूर्ण असल्याचं जयस्वाल यांचं वक्तव्य। लाडकी बहीण योजनेसंदर्भात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतोय, मात्र योजना चालूच राहणार। मे महिन्याचा हप्ता लवकरच दिला जाईल, मंत्री आदित्य तटकरेंचं आश्वासन। शेतकऱ्यांनो आता ढेकळं उचला आणि शेतकरी विरोधी सरकारला हाणा, सामनातून कर्जमाफीच्या मुद्द्यावरून निशाणा। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी पाहणी दौऱ्यावेळी आता ढेकळं मोजायची का असं विधान केलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 11 जूनला अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानावर जाहीर सभा। दौऱ्यात 3000 कोटींच्या विविध विकास कामांचं लोकार्पण होणार, पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शंखनाद। नागपूरच्या मौदा तालुक्यातील कृषी खरेदी विक्री संघ निवडणुकीत भाजप काँग्रेस युतीचा विजय, सर्व 13 जागांवर भाजप काँग्रेस युतीचा विजय। महायुतीत सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादीचा मात्र पराभव। शरद पवारांचे निष्ठावंत अनिल पतंगे शरद पवारांची साथ सोडणार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश। 8 जूनला अजित पवार हिंगोली जिल्हा दौऱ्यादरम्यान करणार पक्षप्रवेश। साताऱ्यात राऊतांच्या नरकातील स्वर्ग पुस्तकाची शिंदेच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांकडून होळी। एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेनंतर पुस्तकांच्या प्रती फाडून जाळत केला निषेध। विदर्भात वाघांच्या हल्ल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर मंत्रालयात बैठक, वनमंत्री गणेश नाईक आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात बैठक। वाघांच्या वाढत्या हल्ल्यासंदर्भात उपाययोजना करण्यासंदर्भात काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं। राज ठाकरेंनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली, पोलीस आयुक्त कार्यालयात जात भेट घेतली, सदिच्छा भेट असल्याची माहिती। मंत्री पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं, यावेळी प्रीतम मुंडे देखील उपस्थित होत्या। धनंजय मुंडेंनीही घेतलं गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शन। गोपीनाथ गडावर आज विविध कार्यक्रमांचं आयोजन। 11 वर्षांनंतर गोपीनाथ गडावर मुंडे बंधू भगिनी एकत्र, गोपीनाथ मुंडेंच्या 11व्या स्मृतिदिनानिमित्त संपूर्ण मुंडे कुटुंब गोपीनाथ गडावर। यवतमाळमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा, मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी ही पदयात्रा। निलेश चव्हाणला 7 जूनपर्यंत पोलीस कोठडी, बाळाची हेळसांड केल्याचा निलेश चव्हाणवर आरोप। वैष्णवी आत्महत्या प्रकरणी राजेंद्र आणि सुशील हगवणेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, दोघांनाही पुणे सत्र न्यायालयात हजर केलं होतं। लता हगवणे आणि शशांक हगवणेचा ताबा म्हाळुंगी पोलिसांनी घेतला, जेसीबी व्यवहारात प्रकाश येळवंडेंची 11,70,000ची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई। वैष्णवी हगवणेने आत्महत्येसाठी वापरलेल्या साडीची आणि पंख्याची फॉरेन्सिक तपासणी होणार, वैष्णवीची हत्या झाली की आत्महत्या याबाबत कसपटे कुटुंबियांनी संशय व्यक्त केल्यानं फॉरेन्सिक तपासणी होईल। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज 50 मिनिटं सुनावणी झाली, पुढील सुनावणी 17 जूनला। चार्ज फ्रेम करून घ्या असा अर्ज उज्ज्वल निकमांकडून दाखल।
नाशिकमध्ये कोयता गँगचा धुमाकूळ, 2 वेगवेगळ्या भागात कोयता घेऊन दहशत माजवल्याचा व्हिडिओ समोर, कोयत्यानं वाहनांची तोडफोड. लातूरच्या शिरूर ताजबंद जवळील भवनवाडी शिवारात शेतजमीन मोजणीवरून वाद झाला. 6 जणांकडून दोघांना बेदम मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या संदर्भात गुन्हा दाखल झालाय. बीडच्या अंजनवती गावात शेतजमिनीच्या वादातून 2 गटात हाणामारीत महिलांचा देखील समावेश होता. व्हिडिओ व्हायरल होतोय. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात 3 जणांविरोधात गुन्हा दाखल. सोलापुरातील कोंतम चौकात जुन्या भांडणाच्या वादातून तुफान राडा झाला. हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दोन्ही गटातील जवळपास 15 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल. बुलढाण्याच्या भेंडवळ गावात अवैध धंद्यांना कंटाळून महिला आक्रमक झाल्यात. गावात दारूबंदी करावी यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये कोळी समाजाचं वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन. सिल्लोडच्या उपविभागीय कार्यालयात विंचू सोडले. आंदोलनानंतर सरकारी कामात अडथळा आणल्यानं गुन्हा दाखल. एलओसी क्रॉस करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेलेल्या सुनीताची एनआयएचे अधिकारीही करणार चौकशी. नागपूर पोलिसांना चौकशी दरम्यान सुनीतानं फारसं सहकार्य केलं नसल्याची माहिती आहे. बीड पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले विरोधात आणखी एक गुन्हा दाखल. मुख्यमंत्र्यांसंबंधी सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजप आयटी सेलने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात कोट्यवधीचं घबाड सापडल्याचं प्रकरण. 11 दिवसांपासून फरार असलेल्या संशयित राजकुमार मोगलेला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. रोकडसह मिळालं होतं मोगलेचं ओळखपत्र. राष्ट्रवादीच्या रोहा तालुका उपाध्यक्षाच्या मुलाकडून पुण्यातील वृद्धाची तब्बल 6,29 लाखांना फसवणूक. सायबर गुन्ह्याखाली तरुणाला पनवेल पोलिसांकडून अटक. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोहत्या प्रतिबंधक कायद्याचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होणार. गोवंशाची कत्तल करणाऱ्या तिघांविरोधात मकोका किंवा एमपीडीए सारख्या कठोर कायद्यान्वये कारवाई करण्याच्या नागपूर पोलिसांच्या सूचना. नाशिक जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधी पथकाकडून विशेष मोहीम. जिल्ह्यातील 40 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोहीम राबवत एनडीपीएसचे 22 गुन्हे दाखल. 29 संशयितांना अटक करून 8.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. पुण्यात एका सेल्समन्सनं सराफा दुकानात चोरी केली. तब्बल 4,57 लाखांचं सोनं चोरलं. प्रसिद्ध निळकंठ ज्वेलर्समधील सेल्समनचा प्रताप, आरोपीला अटक. रत्नागिरीजवळील मिऱ्या किनाऱ्यावर अडकून पडलेल्या बसरा स्टार जहाजाचे 2 तुकडे झाले. तब्बल 5 वर्ष खडकात अडकून पडलं होतं जहाज. जालन्यातील जाफराबादमधील वरुडमध्ये 3 भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झालाय. लहान मुलांचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू. जळगावमधील तापी नदीत पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. दोघांच्या मृत्यूनं नीम गावावर शोककळा. वर्ध्याच्या आलोडीत वादळानं सोलर पॅनल उडाले. सुदैवानं इमारतीच्या खाली कुणी उभं नसल्यानं जीवितहानी टळली. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर. यावेळी नारायणगाव टोमॅटो मार्केटला भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. शेकडो किलो मोगरा कल्याणच्या खाडीत फेकत पालघरमधील शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध. लग्न सराईच्या काळात 800 ते 1000 रुपये प्रति किलो विकला जाणाऱ्या मोगऱ्याचे दर अचानक 200 ते 400 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आल्यानं आंदोलन. नाशिकच्या निफाडमध्ये सततच्या पावसानं बेदाणे व्यवसाय धोक्यात आलाय. पावसामुळे तयार केलेला बेदाणा वाळत नसल्यानं खराब होतोय. पंचनामा करत नुकसान भरपाई देण्याची व्यावसायिकांची मागणी. सततच्या पावसामुळे नाशिकमध्ये द्राक्षांवर रोगांचा प्रादुर्भाव. जमीन ओली असल्यानं ट्रॅक्टरद्वारे फवारणी करणं अवघड झाल्यानं ड्रोनच्या सहाय्यानं द्राक्ष पिकावर औषधांची फवारणी. मुसळधार पावसानं खेडच्या सुमार गडावरून दरड कोसळली. त्यामुळे गडावर जाणारी लोखंडी शिडी पडल्यानं गडावर जाण्याचा मार्ग बंद झालाय. किल्ल्याच्या डागडुजीकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा ग्रामस्थांचा आरोप. बीडच्या गेवराईत 2 कृषी सेवा केंद्रांचा परवाना रद्द करण्यात आलाय. जादा दरानं खत विक्री तसंच रासायनिक खतांचं बिल न ठेवणं यासह इतर कारणास्तव गेवराईतील पद्म कृषी सेवा आणि सुनील कृषी सेवा केंद्रांचा परवाना रद्द. खरीप हंगामाच्या सुरुवातीला कृषी विभागाकडून जिल्हाभर भरारी पथकांची नेमणूक. बोगस बियाणं आणि खत विक्री होत असल्यानं कृषी विभागाची खबरदारी. आणि बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झाल्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.
वेदर रिपोर्ट प्रेझेंटेड बाय फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्स. पिढ्या बदलतील पाईप नाही.